नुकतेच इलेक्शन झालेले आहेत. आपण सर्वांनी जी मेहनत केली आहे ती एवढ्या परिस्थितीतून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपली नेहमीच ताकद दाखवलेली आहे. तर मी आज असं म्हणेन की हा आमचा जो प्रभाग होता ऐरोली, आणि आज सर्व पदाधिकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे असतील, प्रकाश पाटील साहेब असतील आणि रंजना शिंत्रेताई असतील, या सर्वांनी मिळून नवी मुंबईमध्ये आज नालेसफाई इतक्या वर्षात कशी झाली आहे, कुठल्या पद्धतीने झाली आहे, आणि गेले कित्येक दिवस एकाच ठेकेदाराला 10-15 वर्ष ठेका देऊन तेच अधिकारी त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतात. ते कशासाठी करतात, काय करतात हे आपण सर्व जाणतो. पण मी माझ्या प्रभागात हे सांगू इच्छिते की आमच्या प्रभागामध्ये हा नाला आहे आणि हा अल्प उत्पन्नातला गट येथील रहिवाशी सगळा विभाग असल्यामुळे हा नाला जेव्हा वारंवार साफ नाही करत तेव्हा नाल्याच्या बाजूला असलेली घरं ही तुम्ही पावसाळ्यात चेक करा, गुडघ्या एवढं पाणी तिथे नेहमी भरतं. थोडासा अल्लग शिल्लक एक पाऊस जरी झाला तरी तुम्हाला तिथे गुडघ्याभर पाणी भरलेलं तुम्हाला दिसेल. मग आमचं एवढंच म्हणणं होतं, आज शिवसेना एवढी आक्रमक झालीये तर या एका गोष्टीमुळे की नाल्याची वारंवार साफसफाई ठेकेदार का करत नाहीयेत आणि अधिकारी एवढे मन लावून त्यांच्याकडे तो जाब का विचारला जात नाही. म्हणून आज शिवसेना पक्षाने आम्ही सर्वांनी ठरवलंय की आम्ही प्रत्यक्ष नाल्यात उतरून नाल्याचा गाळ हा प्रशासनाला नेऊन गिफ्ट करू. की कशी तुम्ही प्रशासनाची दिशाभूल करता आणि अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता आणि ठेकेदाराची घरं भरता. मग इतकंच सांगेन की आज जो आमचा शिवसेना परिवार इथे आला आहे त्यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानेन की ह्या आंदोलनाला आम्ही कमजोर नाहीये का, आम्ही कुठे थांबलो नाहीये का, आमचं कुठलं मन खच्चीकरण झालेलं नाही. आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा नव्या मुंबईत आक्रमक भूमिकेत तुम्हाला नेहमीच दिसेल.